या ठिकाणी आपल्या सुरेखा पेट्रोल पंपच्या पाठीमागे जो टॉवर उभा आहे जिओ आणि BSNLचा, तर याची अनेक दिवसापासून खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तुम्ही इथं व्यावसायिक म्हणून आहात, तर तुम्हाला याचा काय अडचण आलेला आहे? टावर नेहमी आता एक बघतोय मी 10-15 दिवसापासून कंटिन्यू टावर जाते. माझ्याच पंपाच्या पाठीमागे टावर आहे BSNL आणि जिओचं. दररोज नेटवर्क इश्यू होते. कालच इतका मोठा अपघात घडला. त्या अपघातामुळे भाविकांना इतका त्रास झाला किंवा पोलीस प्रशासनाला पण इतका त्रास झाला की ते कोणासोबत कॉन्टॅक्टच करू शकत नव्हते. त्यामुळे काल आणि इथे येणारे जे माझ्याकडे जे कस्टमर जे आहेत किंवा जे भाविक आहेत त्यांना सुद्धा पेट्रोल डिझेल टाकायचं असेल, फोन चालत नाही, फोनपे चालत नाही, कार्ड स्वाईप होत नाही, यामुळे फार अडचणी होतात. या अडचणीला असं मी सांगू शकतो की एक तर हे जे टावर जे आहे माझ्या पंपाच्याच पाठीमागे, एक तर ते स्थलांतरित करावे किंवा प्रशासनाने याची दखल घेऊन आणि त्यांच्यावर कुठली तरी कार्यवाही करावी. कारण पूर्ण गावामध्ये हे एकच टावर आहे का पूर्ण गावाला हे नेटवर्क सप्लाय करतं आणि गावाचा इतका मोठं म्हणजे आर्थिक पण नुकसान होतं आणि ह्या काही गोष्टी घडतात या गोष्टींसाठी पण चुकीचंही होतं. आपलं नाव काय? माझं नाव सिद्धार्थ गांगुर्डे, सुरेखा पेट्रोलियम मी चालवतो. वार्ता होती की आपण वेळेवर त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचू शकलो नाही का? वेळेवर मोबाईलला रेंज नसल्यामुळे आपण कोणती वार्ता आपण त्यांच्या घरच्यांपर्यंत वेळेवर पोहोचू शकलो नाही. आणि इकडे नांदुरी गावामध्ये यांचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे की कोणालाच फोन कॉल करू शकत नाही. का परवा बी इकडे ॲक्सिडेंट झाला दरेगावला, पिकअप पलटी झाली, तिकडून टाईम कोणाला फोन लागला नाही, काही नाही. तिकडं बी खूप अवकाश झाली. काल इकडं असं झालं गडाच्या घाटात असं झाल्यामुळं काल त्यांना बी खूप अडचण आली बुवा असं. आणि कुणी कर्मचारी लवकर पोहोचले नाही, कोणाला कॉल करता आला नाही, काही नाही. आणि नांदुरीला रोज प्रॉब्लेम 8-15 दिवसापासून सारखा हाच प्रॉब्लेम चालू आहे. रेंजचा प्रॉब्लेम खूप येतोय आणि जिओचं टावर म्हणजे इथं शोला आहे, इकडे गावात लावून दिलं आहे. फक्त यांना काहीच कस्टमरचं काहीच होत नाही. बस आता आम्ही ड्रायव्हर आहे, आम्हाला इकडं किंवा कोणता फोन येत नाही, काही नाही, कॉल येत नाही. असं नांदुरी गावात असं आहे. नेटवर्क नहीं 15 दिवस से इसकी आपको क्या परेशानी आती है? इधर नेट ही नहीं रहता, ऑनलाइन होता ही नहीं, कस्टमर धक्के मार के जाते हैं, काय कुछ नाराज होते हैं, किसको कॉल लगा वो भी नहीं लगते. या ठिकाणी काही नांदुरे गावातील व्यावसायिक व शेतकरी आणि युवा वर्ग जमलेला आहे. संदर्भात आपला एक राग व्यक्त केला आहे. आपण या ठिकाणी टॉवर संदर्भात काय सांगणार? हो, टावरची इतकी दुर्दशा झालेली आहे. जर मोबाईल ही आपली मूलभूत गरज आहे, त्याच्यासाठी रेंज हे आवश्यक आहे. आपल्या इतका दुर्दैवी कारभार चालू आहे. निदान 15 ते 20 दिवसापासून रेंज ही थोडी सुद्धा येत नाही. काल जी घटना झाली त्यांना